सध्या उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहे। चारा पाण्याविना पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू आहे। त्यांची तहान भूक भागवण्यासाठी आणि त्यांची वाताहात थांबवण्यासाठी मुठभर चारा आणि पोटभर पाणी हा उपक्रम हाती घेऊन सांगवी पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांना पाणी आणि चारा यांची सोय करून जनजागृती केली आहे। आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे आणि मुक्या जीवांसाठी झटत असलेले समीर शेख यांचा हा स्तुत्य उपक्रम इतरांनाही प्रेरणा देणारा आहे। 2-3 वर्षांपासून पाऊस चांगला झाला असला तरी यंदाच्या उन्हाळ्यात त्यांच्या झळा जाणवू लागल्या असून पक्षी चारा पाण्यासाठी चिवचिवाट करत असताना नागरिकांनी अंगणात आणि ओट्यावर मुठभर चारा आणि पोटभर पाणी हा उपक्रम हाती घ्यावा असे आवाहन समीर शेख यांनी केलं आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी। नमस्कार। आता उन्हाळा दिवस सुरू झाला आहे आणि सुगीचे दिवस पण आवरत आले आहेत, त्यामुळे कडक ऊन असल्यामुळे मुठभर चारा आणि घोटभर पाणी ही उपक्रम मी राबवला आहे। तरी प्रत्येकाने आपल्या घरासमोरील लिंबावर किंवा प्रत्येक गावात आपल्या वट्यावर किंवा घरासमोर प्रत्येकाने असं मुठभर चारा आणि घोटभर पाण्यासाठी पक्ष्यांना सोय करावी। मी माझ्या घरासमोरील लिंबाला पक्ष्यांसाठी पाणी आणि चाऱ्याची सोय केली आहे। तरी पक्षी असो प्राणी असो, आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा सगळ्याला आवाहन करतो। धन्यवाद। आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील गीतकार बाळासाहेब यादव आणि अशोक जठारे या दोघांनी चालू घडामोडी व युवकांची सद्य परिस्थितीवर अतिशय उत्कृष्ट प्रकारे गीत तयार केलं आहे। अशोक जठारे हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत। ते जामखेड ते नाशिक या महामार्गावरून जात असताना नगर येथील चांदणी चौकात त्यांना एक युवक दिसला आणि त्या युवकाला पाहून त्यांना हे गीत सुचलं। या गीताची मांडणी चांगल्या प्रकारे मांडण्यात आली आहे। या गीतासाठी बाळासाहेब यादव, महेंद्र पेटकर सर, अनीस मोमीन, प्रदीप महाडिक गायक म्हणून सौरभ शिरसाट, गायिका म्हणून संघमित्रा माने, अभिषेक जठारे, प्रथमेश जठारे, प्रवीण खेडकर आदींचं सहकार्य लाभलं। कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव, आष्टी, बीड।
वार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आष्टी तालुक्यातील शिरी या गावी आलेलो आहोत आणि या शिरी गावचे 2 कलाकार आहेत. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रेक्षकासाठी एक मराठी गीत सादर केलेलं आहे. त्यांनी स्वतः या गीताची लेखन केलेलं आहे, आखणी केलेली आहे, मांडणी केलेली आहे. आपल्यासोबत आहेत अशोक जठारे तसेच बाळासाहेब यादव. जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून कशा पद्धतीने त्यांनी या गीताला सुरुवात केलेली आहे. काय सांगणार आहात, कशा पद्धतीने आपण या गीताची आखणी केलेली, मांडणी केलेली, कशावरून तुम्हाला वाटलं की आपण एक गीत तयार करावं? मी एस टीमध्ये जामखेड मला ड्रायव्हरमध्ये काम करत आहे. मी जामखेड नाशिक घेऊन जाताना याला आपलं नगरमध्ये चांदणी चौकामध्ये थांबलो. मी प्रवासी उतरत होते आमचे. त्यात प्रवास उतरताना एक समोरून गाडी आली मोटरसायकल. तो पर्याय असा होता की त्याच्या कानात बाळी होती, दाढी होती, त्याला होतं केस होते लांब, हातात गाडी होती. मग त्यामुळे त्याचं निरीक्षण केलं मी. त्याचं बारीक पाहितलं म्हणजे माणूस कसा आहे, कानात बाळी आहे, हातात गाडी आहे, लांब लांब केस आहे त्याची, दाढी आहे त्याची. मग त्याच्यावर मी विचार केला आणि मग त्याच्यावर मग आमचं जोडीदार गीतकार एक, मग त्याला म्हणलं आपण असं गाणं तयार करू. मग आम्ही दोघांनी मिळून ते गाणं तयार केलं. आम्ही मग पुढं जामखेडला या नाशिकला गेलो. मी ड्रायव्हिंग कामा म्हणजे सत्य परिस्थितीवर आपण गीत परिस्थिती आधारित गाणं तयार केलं. सत्य परिस्थिती, आज जगात काय चाललंय काय नाही, कसे लोक आहेत, त्या पद्धतीने गाणं तयार केलं. आपल्याला या गीतासाठी कोणाकोणाची मदत लागली? ह्या गीताला मदत म्हणजे आमचा जोडीदार यादव, पेटकर सर याच्यामध्ये येतं, अमोलकमध्ये पेटकर सर म्हणून आहेत, त्यांची मदत, त्या आणि शेख, मोमीन, हे 2-3 लोकांनी, माडिक, प्रदीप माडिक, या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. भविष्यात आपली कशा पद्धतीने आपण पुढील गीताला सुरुवात करणार आहात? इथून पुढे आम्हाला एक शॉर्ट फिल्म तयार करायची. म्हणून असा प्रतिसाद जर भेटला तर आम्ही शॉर्ट फिल्म तयार करणार. सत्य परिस्थितीवर सत्य परिस्थितीवर तयार करणार आमचा विचार चालू आहे. जर आम्हाला प्रतिसाद भेटला आम्ही तयार करू शकतो त्याला, आणि करायचीच आम्हाला ती इच्छा आहे आमची. आम्हाला ह्या तेज वार्ताच्या ह्याच्यातून चॅनलमधून प्रतिसाद भेटावा हीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून माझं मी संपतो. बाळासाहेब यादव आपल्यासोबत आहे. जाणून घेऊया आपण काय सांगणार आहात, काय सांगणार या गीताविषयी, आपल्याला कशा पद्धतीने काय अडचण आली? हे गीत बनवताना जठरांनी मला सगळी सिच्युएशन दिली. माझा मित्र एस टीमध्ये असल्यामुळं त्याला सिच्युएशन लक्षात आली. त्याने मला सांगितलं. मी 10-15 वेळेस ते गीत लिहून आहे ना, त्यावर मेहनत करून ते गीत आम्ही दोघांनी मग पूर्ण केलं. आणि म्हटलं ह्याच्यावरती एखादं चांगलं गाणं बनवायचंच म्हणलं, आता यायचं मार्केटमध्ये आणायचंच म्हणलं, आणि सगळ्यांना ते ऐकायला गेलं पाहिजे या दृष्टीने ते ड्रायव्हर. एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की हे 2 कलाकार आहेत ग्रामीण भागातील शिरी गावचे, आणि त्यांनी आपल्या प्रेक्षकासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीत ते जठारे नावाचे जे व्यक्ती आहेत ते एस टी महामंडळामध्ये जामखेड डिपोमध्ये आहेत, आणि त्यांनी चालता एका माणसाच्या सिच्युएशननुसार या गीताला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी भविष्यात अशी कल्पना सुचवलेली आहे की आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कार्यक्रम प्रेक्षकासाठी तयार करूत, अशी त्यांनी अपेक्षा केलेली आहे. तेज वार्ता न्यूजसाठी कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, आष्टी, बीड. केज तालुक्यातील विडा येथील धुलीवंदनच्या दिवशी जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची गेली 90 वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र गेली 2 वर्ष कोरोनामुळे धुलीवंदन साजरं झालं नव्हतं. यंदा मात्र ही परंपरा चालू ठेवली आहे. यावर्षी गाढवावर सवारीचा मान वैराग्य तालुक्यातील रातरंजन येथील अमृत धनंजय देशमुख हे यांना मिळाला असून गावातील त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. तेज वार्ता प्रतिनिधी रणजित घाडगे, केज, बीड.